नमस्कार. गेल्या 17 वर्षापासून वाढदिवसाचे कार्यक्रम घेत आलेलो आहे. त्याच्यामध्ये आदर्श शिक्षक आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याने 2007 साली या वाढदिवसाला सुरुवात झाली. तसं बघायला गेलं तर व्यसनमुक्तीचे कार्यक्रम असतील, एकांकिका स्पर्धा असतील, भजन स्पर्धा असतील, त्याच्यामध्ये रेवांडोमच्या मुलांना खाऊ वाटप असेल किंवा नेत्ररोग तपासणी, त्याच्यामध्ये मोफत चष्मे वाटप असतील किंवा मोफत ऑपरेशन करणं असतील, अशा पद्धतीचे अनेक उपक्रम या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही दरवर्षी घेत असतोय. खरं तर समाजाचं आपण काहीतरी देणं लागतोय आणि याचं भान ठेवून या वर्षीसुद्धा दिनांक 16 तारखेला दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत आपण भव्य असा रोजगार मेळावा घेतलेला आहे. या रोजगार मेळाव्याला नामांकित कंपन्या चांगल्या येणार आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरीची हमी या कंपन्या देणार आहेत आणि अशाच पद्धतीनं एक नोकरीचा जो बेरोजगारीचा प्रश्न मतदारसंघामध्ये बऱ्याच वर्षापासून जो घोळसावत आहे, याला कुठंतरी चांगल्या पद्धतीनं चालना देण्यासाठी या वाढदिवसाच्या निमित्तानं हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. आणि वेदभवन मंगल कार्यालयामध्ये हा मेळावा होत असताना 6 नंतरनं अभिष्टचिंतन सोहळा आणि शुभेच्छा स्वीकारण्याचा कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर समोरच जुनी लक्ष्मी बँक आहे, त्या लक्ष्मी बँकेमध्ये त्या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम घेतलेला आहे. त्यानंतर 17 डिसेंबरला म्हणजे दुसऱ्या दिवशी तसं बघायला गेलं तर माझा खेड संपूर्ण ग्रामपंचायत खेड परिसर असेल, संगम माहुली असेल, क्षेत्र माहुली असेल, महागाव असेल, त्याचबरोबर सोनगाव संमतनीम, बोरखळ, चिचनेर संमतनीम, खावली असेल, आमची धनगरवाडी असेल, या संपूर्ण परिसरामध्ये माझ्या ह्या गटामध्ये वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. म्हणूनच वारकरी संप्रदायासाठी काही ना काहीतरी आपल्याला आपण केलं पाहिजे. हा मानस उराशी बाळगून या ठिकाणी नरेंद्र महाराज गोरव मालेगावकर यांचा कीर्तन सोहळा 17 तारखेला वेदभवन मंगल कार्यालयामध्ये सायंकाळी 6 नंतर होणार आहे. मी माझ्या भागातल्या सर्वच नागरिकांना मी कळकळीची विनंती करतो की हे उपक्रम वाढदिवसाचं औचित्य साधून घेतलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं असे उपक्रम एक चांगले उपक्रम या ठिकाणी होत असताना मी माझ्या मतदारसंघातील किंबहुना या पंचकृषीतल्या सर्वच नागरिकांना मी नम्रतेची विनंती करतो की आपण ह्या चांगल्या कीर्तनाचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर सर्व तरुण मित्रांना मी विनंती करतो की आज बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी सन्माननीय आमदार महेशदादा शिंदे असतील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असतील, शिवेंद्रसिंहराजे भोसले असतील, त्याचबरोबर मकरंद पाटील असतील, हे सातत्यानं प्रयत्न करत असतात आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी या रोजगार मेळाव्याला एक चांगल्या पद्धतीच्या कंपन्या येणार आहेत. तर इथल्या तरुण मुलांनीसुद्धा रोजगार उपलब्धीसाठी या मेळाव्याचा लाभ घ्यावा अशीच विनंती करतो. थांबतो. रामकृष्ण हरी.